नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, दी स्कॉलर्स माइंड अकॅडमी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। जे आपल्या यूट्यूब चॅनलवरती नवीन असेल तर त्यांनी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करून बाजूने जे बेल आयकॉन आहे त्यावर क्लिक करायला विसरू नका, कारण पुढचा व्हिडिओ ज्यावेळेस टाकेल तर त्यावेळेस तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन मिळेल। तर आज आपण पाहणार आहोत क्लास 5 म्हणजे वर्ग 5वी चा पहिला चॅप्टर रोमन न्यूमरल्स। आता त्यातील हा प्रॉब्लेम सेट 1। आता हा चॅप्टर रोमन न्यूमरल्स म्हणजे रोमन नंबरवर आधारित आहे। तर आपण रोमन नंबरचा जो काही व्हिडिओ आहे तो याच्या आधी YouTube वर अपलोड केलेला आहे, तर त्याची लिंक मी ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये देऊन देईन। प्रॉब्लेम सेट 1 त्यातील पहिला प्रश्न, राइट ऑल द न्यूमरल्स नंबर्स फ्रॉम 1 to 20 यूजिंग रोमन न्यूमरल्स। आता आपल्याला 1 पासून 20 पर्यंत काय लिहायचे आहे? रोमन नंबर लिहायचे आहे। सोपं आहे। 1 म्हणजे आय, 2 म्हणजे डबल आय, 3 म्हणजे ट्रिपल आय। तर आता 4 म्हणजे 4 टाइम आय लिहू, तर 4 म्हणजे तत्पूर्वी आपल्याला 5 म्हणजे काय होतं? व्ही। 5 म्हणजे व्ही, तर 4 म्हणजे काय होतं? तर व्ही लिहून घ्यायचा। 4 हा 5 पेक्षा कितीने लहान आहे? 1 ने लहान आहे। 1 ने लहान आहे म्हणून त्याच्या लेफ्ट साइडला लिहायचा आय, म्हणजे 4 म्हणजे आय व्ही, 5 म्हणजे व्ही, 6 म्हणजे व्ही आणि +1 आहे, तर +1 आहे म्हणून इथे आय म्हणजे व्ही आहे। 7 म्हणजे व्ही डबल आय, कारण 5 + 2 म्हणजे व्ही डबल आय। 8 म्हणजे व्ही ट्रिपल आय। तर आता 9 म्हणजे काय? तर 9 च्या आधी 10 म्हणजे एक्स, 10 म्हणजे एक्स आणि हा 9 10 पेक्षा कितीने लहान आहे? 1 ने लहान आहे। लहान आहे म्हणून लेफ्ट साइडने म्हणजे आय एक्स। त्यानंतर 11 म्हणजे 10 + 1, तर 10 चा होतो आय एक्स आणि 1 चा काय होतो आय, म्हणजे 11 म्हणजे एक्स आय। 12 म्हणजे 10 + 2, 10 चा एक्स आणि 2 चा डबल आय। 13 एक्स ट्रिपल आय। 14 चा एक्स आय व्ही, 15 एक्स व्ही, 16 10 चा एक्स आणि 6 चा व्ही आय, 17 10 चा एक्स आणि 7 चा व्ही डबल आय, 18 चा एक्स व्ही ट्रिपल आय। त्यानंतर 19 म्हणजे एक्स आणि 9 चा आय एक्स। आता 20 म्हणजे 10 + 10, तर एक्स आणि डबल एक्स। हे झालं 1 पासून 20 पर्यंत रोमन नंबर्स। त्यानंतर सेकंड क्वेश्चन, राइट दी फॉलोइंग नंबर्स यूजिंग इंटरनॅशनल न्यूमरल्स। आता इथे ह्या क्वेश्चन मध्ये काय दिलेलं आहे? रोमन नंबर दिले आहे। ह्या रोमन नंबरचा आपल्याला काय करायचं आहे? इंटरनॅशनल नंबर्स लिहायचे आहे। मग सोपा, व्ही म्हणजे काय होतो? 5, व्ही म्हणजे 5। त्यानंतर व्ही डबल आय म्हणजे 7। त्यानंतर एक्स म्हणजे 10, एक्स ट्रिपल आय, तर एक्स म्हणजे 10 आणि ट्रिपल आय म्हणजे 3, म्हणजे 10 + 3 13। एक्स आय व्ही, एक्स म्हणजे 10, आय व्ही म्हणजे 4, म्हणजे 10 + 4 14। त्यानंतर एक्स व्ही आय, एक्स म्हणजे 10, व्ही आय म्हणजे 6, 10 + 6 16। त्यानंतर एक्स व्ही ट्रिपल आय, एक्स मीन्स 10 आणि व्ही ट्रिपल आय मीन्स 8, म्हणजे 10 + 8 18। त्यानंतर आय एक्स मीन्स 9। त्यानंतर थर्ड क्वेश्चन, फिल इन द एम्प्टी बॉक्स। आता इथे हे जे एम्प्टी बॉक्स आहे आपल्याला हे फिल करायचे आहे। आता ते कसे करायचे? वर हे जे रो आहे या रो मध्ये दिले आहे नंबर्स 3 6 15 आणि खालच्या रो मध्ये दिला आहे रोमन न्यूमरल्स, म्हणजे आता व्ही ट्रिपल आय म्हणजे काय होते 8, एक्स डबल आय म्हणजे 12, हे आपल्याला लिहायचं आहे। आता 3, तर रोमन नंबर याचा काय होतो? ट्रिपल आय। व्ही ट्रिपल आय याचा काय होतो? व्ही म्हणजे 5 आणि ट्रिपल आय म्हणजे 3, 5 + 3 8। व्हेरी गुड। तर आता 8 चा इथे काय लिहायचं आहे? त्याचं नेम लिहायचं आहे, EIGHT 8। त्यानंतर 6 आणि 6 चा आपल्याला इथे काय लिहायचं आहे? रोमन नंबर्स लिहायचा आहे। 6 म्हणजे काय होतं? 5 + 1, तर 5 चा व्ही आणि 1 चा आय, व्ही आय। त्यानंतर एक्स मीन्स 10, त्यानंतर डबल आय म्हणजे 2, 10 + 2 12। व्हेरी गुड। 12 चं स्पेलिंग TWELVE। त्यानंतर 15 चा रोमन नंबर 15 मीन्स 10 + 5, 10 चा एक्स आणि 5 चा व्ही। त्यानंतर एक्स मीन्स 10 आणि आय एक्स मीन्स 9, म्हणजे 10 + 9 19। 19 चं स्पेलिंग NINETEEN 19। त्यानंतर फोर्थ क्वेश्चन, राइट दी नंबर्स यूजिंग रोमन न्यूमरल्स। आता आपल्याला इथे नंबर दिलाय, तर ह्या बॉक्स मध्ये आपल्याला काय लिहायचं आहे? रोमन नंबर्स लिहायचं आहे। आता 9 चा काय होतो? आय एक्स। त्यानंतर 2 म्हणजे डबल आय। 70 म्हणजे 10 + 7, 10 चा होतो एक्स आणि 7 चा होतो व्ही डबल आय। त्यानंतर 4 मीन्स 5 पेक्षा 1 ने लहान, तर 5 चा होतो व्ही आणि 1 ने लहान आहे म्हणून त्याच्या लेफ्ट साइडने लिहायचा आय।
त्यानंतर 11, तर 11 मीन्स काय होतं 10 + 1, तर 10 चा होतो येस आणि 1 चा होतो आय. त्यानंतर 18 मीन्स 10 + 8, 10 चा होतो यस आणि 8 चा होतो व्ही ट्रिपल आय. क्वेश्चन, in the table below each given number is written in international numerals and then again in roman numbers. म्हणजेच हा जे टेबल मध्ये आहे, त्या टेबल मध्ये काय दिलं आहे, वरच्या रो मध्ये इंटरनॅशनल नंबर्स 4 6 8 16 15 आणि त्यानंतर त्याच्याच खालच्या रो मध्ये काय दिलं आहे, त्याचेच दिले आहे. जसं आता इथं 4 टाइम आय आहे, व्ही आय, डबल आय एक्स, त्यानंतर एक्स व्ही आय आणि ट्रिपल व्ही असं दिलं आहे. मग इथे काय म्हटलं, इफ इट इज रिटन करेक्टली इन रोमन न्यूमरल्स पुट राईट क्लिक म्हणजे टिक म्हणजे काय होतो, आता पहा परीक्षेत आपलं उत्तर जर बरोबर असलं तर मास्तर आपल्याला काय देते, असं टिक देते. म्हणजेच आपलं हा जो नंबर आहे, हा नंबर आणि रोमन नंबर्स हे जर बरोबर असेल तर आपल्याला असं हे मास्तर सारखं टिक द्यायचं आहे. जर इन द बॉक्स अंडर इट इफ नॉट पुट एक्स अँड करेक्ट इट, जर हे जर चुकीचं असलं तर तिथं आपल्याला काय लिहायचं, असं क्रॉस करायचं आहे आणि क्रॉस केल्यानंतर ते काय करायचं आहे, करेक्ट करायचं आहे. चला मग आता इंटरनॅशनल न्यूमरल्स 4, रोमन न्यूमरल्स 4 टाइम आय, 4 चा 4 टाइम आय होतो काय, नाही, म्हणजे हे काय झालं, चूक रॉंग झालं, म्हणजेच क्रॉस करायचं आणि याला काय करायचं, आपल्याला करेक्ट करायचं आहे. तर 4 म्हणजेच काय होतो, 4 हा 5 पेक्षा 1 नी लहान आहे, म्हणजेच व्ही आणि 1 कुठे द्यायचा, लेफ्ट साइडला द्यायचा, आय व्ही. त्यानंतर 6 आणि रोमन नंबर दिला व्ही आय, करेक्ट आहे काय, यस, मास्टर सारखं टिक द्यायचं, बरोबर. त्यानंतर 8 डबल आय एक्स, 8 म्हणजे डबल आय एक्स होतो काय, नाही, मग द्यायचं रॉंग. त्यानंतर 8 म्हणजे काय होतं मग 5 + 3, 5 चा होतो व्ही आणि 3 चा होतो ट्रिपल आय. त्यानंतर 16 इथे दिलाय एक्स व्ही आय, करेक्ट आहे काय, यस, म्हणून द्यायचं मास्टर सारखं टिक. त्यानंतर 15 ट्रिपल व्ही होतो काय, व्ही म्हणजे 5, त्यांनी काय दिलं 15 म्हणजे 3 टाइम्स व्ही दिला, करेक्ट आहे काय, नाही, काय करायचं, रॉंग द्यायचं. मग 15 म्हणजे काय होतो 10 + 5, 10 चा होतो यस आणि 5 चा होतो व्ही. इथे आपला हा प्रॉब्लेम सेट 1 संपलेला आहे. अशाच पुढच्या व्हिडिओसाठी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा आणि बेल आयकॉनला क्लिक करून ठेवा, जेणेकरून मी नवीन व्हिडिओ टाकला की तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन मिळेल.